नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपण मागच्या वेळेला एक महत्त्वाचा धडा सुरू केला होता बायोलॉजीचा. ऑर्गन्स अँड ऑर्गनल्स म्हणजे सेल ऑर्गन्स अँड ऑर्गनल्स असा तो धडा होता. आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी डिटेलमध्ये बघितल्या होत्या. तो धडा आपला पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण त्याला फास्ट फॉरवर्डमध्ये एकदा बघूया आणि आज आपण एक नवा धडा सुरू करूया. जो आहे आपला नेक्स्ट लेसन दॅट इज अवर ह्युमन बॉडी अँड दी ऑर्गन सिस्टम. मागच्या धड्यामध्ये आपण ऑलरेडी सेलमधल्या मायन्युटिसचा विचार केला, की एक सेल जर तुम्ही बघितलात, तर त्याच्या अभ्यासामध्ये की कुठल्या-कुठल्या गोष्टी आपण बघत असतो. तर त्याचं आपण डिटेल ऑलरेडी मागच्या वेळेला बघितलं होतं. आज आपण जे बघणार आहे, ते आहे आपलं ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टम ह्याचं डिटेलमध्ये डिस्कशन, राइट? तर सगळ्यात आधी आपण जरा हे बघूया, की आपल्या सेलमध्ये म्हणजे एखाद्या अ, एखाद्या कुठल्याही सेलमध्ये सेल म्हणजे द सिंगल सेल कुठल्या पण ॲनिमलचा किंवा प्लांटचा आपण जर बघितला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय-काय गोष्टी दिसतात. आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिसते, की प्रत्येक सेलला एक बाउंडरी आहे. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये ज्या काही कंटेंट असतात, जे काही त्याचे कंटेंट असतात, ते त्या सेलमध्येच राहावे. त्याला एक प्रोटेक्शन मिळावं म्हणून त्याला सेल वॉल असते, बरोबर? त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं, की त्या सेलमध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस इज द ब्रेन ऑफ दॅट सेल. सायटोप्लाझम असतं. जसं आपल्या बॉडीमध्ये लिक्विड म्हणून ब्लड आहे, तसं त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा सायटोप्लाझम असतं. त्याच्यानंतर प्रत्येक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. मायटोकॉन्ड्रिया हे एनर्जी जनरेट करणारे छोटे-छोटे पार्ट्स असतात, ऑर्गेनेल्स असतात. जर आपण प्लांट सेल घेतला, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. क्लोरोफिलचं कामच मुळामध्ये त्या सेलमध्ये, त्या बॉडीमध्ये एनर्जी जनरेट करणे, म्हणजे फूड जनरेट करणे. सनलाईट ट्रॅप करून त्याच्यामधून फूड जनरेट करण्याचं काम हे त्या क्लोरोफिलमध्ये होतं. तर आपण हे सगळं सेल स्ट्रक्चर खूप डिटेलमध्ये बघितलेलं आहे, राइट? त्याच्यामध्ये न्यूक्लियसचं काम, सेल वॉलचं काम, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय-काय असतं हे आपलं ऑलरेडी डिस्कस करून झालेलं आहे. न्यूक्लियसपर्यंत आपण ऑलरेडी डिटेलमध्ये बोललो होतो, की न्यूक्लियसमध्ये काय-काय महत्त्वाच्या गोष्टी असतात. प्रत्येक सेलचा जो जेनेटिक मेकअप असतो, डी-एन-ए, आर-एन-ए हे स्टोअर करण्याची जागा हे ते न्यूक्लियस असतं, बरोबर? आता त्याच्यानंतर आपण त्या सेल ऑर्गेनेलच्या पुढच्या गोष्टी बघितल्या होत्या, ज्या होत्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याच्यामध्ये त्या न्यूक्लियस पासून बाहेर आणि बाहेरून न्यूक्लियस असा जो रस्ता असतो की नाही बघा. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाह्य म्हणजे एकदम बाहेरचा दरवाजा, समजा हा दरवाजा आहे. हं. आणि ही आतली, एकदम आतली तुमची बेडरूम आहे किंवा तुमची स्टडी रूम आहे. इकडून इकडे येण्याकरता तुम्हाला काही पॅसेज म्हणजे हा समजा रस्ता आहे. हा पॅसेज असतो घरातला छोटासा. तो पास करावा लागेल. तसंच न्यूक्लियसकडून काही गोष्टी सेलच्या बाहेर टाकायच्या असतील किंवा बाहेरून काही गोष्टी न्यूक्लियसपर्यंत न्यायच्या असतील, कारण न्यूक्लियस त्याचा बॉस आहे की नाही? जसं आपल्या बॉडीचा बॉस आपला ब्रेन आहे, तसं न्यूक्लियसला त्या गोष्टींची माहिती द्यावी किंवा काही केमिकल्स इथपर्यंत पोहोचवावे ह्याच्याकरताचे हे जे रस्ते आहेत बघा, हे कसे ट्यूब्स आहेत, हे असे ट्यूब्स असतात. ह्याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे? त्यानंतर आपण बघितलं होतं, की हे फ्रेमवर्क जे आहे, हे आपल्या त्या सेलला सपोर्ट पण करतं. प्रोटीन्स पण कंडक्ट करतं. टॉक्सिन्स काही असतील तर त्यांना शरीराच्या बाहेर फेकून देणं आणि नवीन गोष्टी शरीराच्या आत घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ईआरमध्ये केल्या जातात. ठीक आहे. आता गोल्गी कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय असतात? ह्या आपल्या सेलच्या म्हणजे छोटासा जो सेल आपण बघितला त्याच्यामधल्या केमिकल फॅक्टरीज असतात. त्याची रचना म्हणजे एका बाजूला तुम्ही एंट्री करायची, तिथे आतमध्ये केमिकल्स असतात, त्याच्यामुळे त्याचं प्रोसेसिंग होतं आणि दुसरीकडून एक्झिट असा त्याचा क्रम असतो. इट इज मेड अप ऑफ 5 to 8 hollow and flat sacs placed parallel to each other. एकमेकांना पॅरलल असतात त्या. These sacs are called as cistern and are filled with different enzymes. वेगळ्या-वेगळ्या एन्झाईम्स त्यांच्यामध्ये भरलेले असतात. सिस्टेन म्हणतात त्याला, सिस्टेन. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या एन्झाईम वेगळ्या-वेगळ्या पर्पजसाठी असतात आणि दे आर एन्क्लोज्ड इन वेसिकल्स. या खड्ड्यांना आपण काय म्हणणार? वेसिकल्स. ह्या. ठीक आहे. आता
त्याच्यामध्ये काय होतं? Which come towards the Golgi complex via cytoplasm. The proteins coming from ER are enclosed in vesicles which come towards Golgi complex via cytoplasm. सायटोप्लाझमच्या आजूबाजूला असलेलं लिक्विड आहे. आपल्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपण वरती जर बघितलं न्यूक्लियसच्या बाजूबाजूला होतं ते. तिकडनं ह्यांच्याकडे काही प्रोटीन्स येतात. न्यूक्लियस याच्याकडे काही प्रोटीन पाठवतं आणि हे इथे जातं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्याकडे आलं की दे फ्यूज विथ द फॉर्मेशन फेज टू ऑफ द गोल्गी मेंबर्स अँड एम्प्टी देअर कंटेंट्स इन द सिस्टेम. म्हणजे काय, जे काही कंटेंट तिकडनं आलंय वाहत वाहत सायटोप्लाझम मधनं ते इकडे येतं आणि मग ह्या पाईप्स मध्ये जातं. ह्याच्यामध्ये गेलं की ते प्रोसेस होऊन बाहेरच पडतं. As they pass through the system, they are chemically modified with the help of the enzymes. They are again packed in the vesicles. These vesicles exit from the maturation phase. The system work like a packing department that packs and distributes substances. एका बाजूने टाकायचं, त्याच्यावर काम करायचं, दुसरीकडनं काढून टाकायचं. जसं कंपनीमध्ये काम होतं की नाही तसं याच्यामध्ये काम केलं जातं आणि सगळंच्या सगळं काय आहे, केमिकल फंक्शन. मग आहे याच्यावरती आपल्याला बघायचं की याचे फंक्शन्स कोणते कोणते, की हा काय आपला सेक्रेटरी ऑर्गन आहे, सेक्रेट करणारा, काहीतरी सिक्रेट करणारा. सेक्रेटरी म्हणजे कंपनीचा सेक्रेटरी असतो तसा सेक्रेटरी नाही हा, सिक्रिटरी, काहीतरी सिक्रीट करणारा. म्हणजे एखादी गोष्ट, एखादं केमिकल त्याच्यामधनं निर्माण होईल, त्याच्यामधनं स्त्रवेल, त्याला सिक्रिशन म्हणतात, बरोबर. इट मॉडिफाईज सॉर्ट्स अँड पॅक्ट्स मटेरियल्स सिंथेसाइज्ड इन द सेल. एखाद्या सेलमध्ये एखादी गोष्ट मॉडिफाय करायची, म्हणजे जुनी गोष्ट त्याच्यामध्ये आली, प्रोटीन आली समजा, तर त्या प्रोटीनला मॉडिफाय करायचंय, त्याला चेंज करायचंय आणि युजेबल फॉर्मॅटमध्ये टाकायचंय. हे सगळं काम त्याच्यामध्ये केलं जातं. अँड डिस्पॅचेस देम टू व्हेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायझोझोम्स एक्सेट्रा. त्याच्यावर काम करायचं आणि त्याला पुढच्या कामाकरता तयार ठेवायचं. हे काम त्याच्यामध्ये केलं जातं. इट प्रोड्युसेस व्हॅक्युअल्स अँड सेक्रेटरी वेसिकल्स. व्हॅक्युअल्स म्हणजे काय, ते मोठे मोठे डस्टबिन्स सेलमधले ज्याच्यामध्ये नको असलेला कचरा जमा केला जातो. तर ते बनवण्याचं काम सुद्धा या गॉल्गी कॉम्प्लेक्सेस मध्ये होतं. आणि सिक्रेटरी वेसिकल्स हे ते असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स सिक्रेट होतात. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायझोझोम्स. वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवण्याकरता सुद्धा या केमिकल्सचा वापर केला जातो, या व्हॅक्युअल्सचा पण वापर केला जातो. आता पुढे आपल्याला बघायचंय व्हॉट इज द फंक्शन ऑफ लायझोझोम्स. लायझोझोम्स ही खूप 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 इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरं का सेलमध्ये. वी हॅव टू पे अटेन्शन टू इट. लायझोझोम्स काय असतात, आर सिम्पल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स. दे आर फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. ओके, सो याच्यामध्ये काही एन्झाईम्स असतात, त्या सिम्पल सिंगल मेम्ब्रेनच्या अशा सॅक असतात. सॅक म्हणजे काय, बॅग्स. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही फंक्शन्स आता बघाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. त्याच्यामध्ये इम्युन सिस्टीम आहे. इम्युन सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे WBCचं काम आहे ना, फायटिंग वालं काम, टू डिस्ट्रॉय व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल, हे इम्युन सिस्टीमचं काम याच्यामध्ये लायझोझोम्स मध्ये केलं जातं, डिस्ट्रक्शनचं. डिमोलिशन स्क्वॅड्स, इट डिस्ट्रॉयज worn out cellular organelles and organic debris. ऑटोलिसिस, जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा सेल किंवा एखादा पार्ट खराब झालाय असं आपल्याला वाटतं, सेलच्या आतमध्ये पण अशा काही काही गोष्टी खराब होतात असं सेलला पण वाटतं, तर त्या सगळ्या गोष्टी रिपेअर करणं, त्याच्यापेक्षा त्याला तिथल्या तिथे डिस्ट्रॉय करणं, हे काम त्या बॅग मध्ये केलं जातं. जे नकोय ते टाका त्या बॅग मध्ये, बॅग त्याला बरोबर डिस्ट्रॉय करून टाकेल. सुसाइड बॅग्स, हे तर किती डेंजरस आहे बघा. When a cell becomes old or is damaged, lysosome bursts and enzymes digest their own cell. ही बॅग इतके दिवस त्या सेलच्या पोटामध्ये राहत होती टू क्लीन और टू कंटेंट जे काही आहे त्या कामासाठी त्याला काहीतरी ठेवलं होतं. पण जेव्हा आपला सेल स्वतःच म्हातारा झालाय किंवा त्याला काही डॅमेज झालंय, तो आजारी पडलाय, तर ही सॅक स्वतः फुटते आणि त्या सेलला खाऊन टाकते. किती डेंजरस आहे. सो इट्स लाईक अ सुसाइड बॅग. मग ड्युरिंग स्टार्वेशन लायझोझोम्स डायजेस्ट टुवर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. असं काय नेहमी डिस्ट्रक्टिव्ह काम करतं असं नाहीये. खूपदा आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा उपवास करतो आणि भरपूर भरपूर दिवस काही जेवत नाही, तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही स्टोअर्ड प्रोटीन्स आणि फॅट्स असतात ना,
त्याचा लेयर काढून त्याच्यामधनं एनर्जी देण्याचं काम टू डायजेस्ट देम हे लायझोझोम्स करतात. सो दे आर इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईक न्यूक्लियस. मग आहेत मायटोकॉन्ड्रिया, जे आपण ऑलरेडी बोललो होतो की त्याचं हे जे स्ट्रक्चर आहे ना बघा कसं झिगझॅग झिगझॅग कॉन्व्होल्युशन्स आहेत त्याच्यामध्ये. ह्या स्ट्रक्चरमुळे काय होतं सरफेस एरिया वाढतो. ह्याच्यामध्ये एक प्रोटीनेशियस जेल आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये रायबोझोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युअल, डीएनए वगैरे हे सगळं ह्या जेलमध्ये असतं. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. हे स्वतःचे प्रोटीन्स बनवू शकतात. With the help of enzymes, mitochondria oxidize carbohydrates and fats in the cell. The energy released in this process is stored in the mitochondria in the form of ATP, that is adenosine triphosphate. ह्याच्यामधलं थोडक्यात सांगायचं म्हणजे एनर्जी जनरेशनचं काम हे केलं जातं मायटोकॉन्ड्रियामध्ये. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन अॅनिमल सेल्स. ऑब्व्हियसली जे काही प्लांट्स आहेत त्यांच्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची गरज काय? अॅनिमल सेल्सला मायटोकॉन्ड्रिया पाहिजे, कारण की अॅनिमल्सला त्यांची एनर्जी स्वतःहून बनवता येत नाही, त्यांच्याकडे काही क्लोरोफिल नाहीये. बट प्लांट्स डू हॅव द क्लोरोफिल. त्यांच्याकडे झायलम फ्लोएम हे स्पेशल टिश्यू आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम तिकडे होऊन जातं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया? टू प्रोड्यूस high energy rich compound, that is ATP, synthesis of proteins, carbohydrates, lipids, etc. by using the energy in ATP. Vacuoles म्हणजे काय? Vacuoles are those things. They are the storage sacs for solids or liquid contents. They don't have any typical shape or size. The structure of vacuole म्हणजे काय? डस्टबिन. सोप्या शब्दात हे सेलचं डस्टबिन असतं, व्हॅक्युअल. ह्याच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी ते जमा करून घेतात. टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. सेल मधला ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम पण याच्यामध्ये केलं जातं. टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स. त्याच्यामध्ये काही मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स बनतात, काही एंड प्रोडक्ट्स बनतात. जसं की कार्बन डायऑक्साईड असेल किंवा पाणी असेल किंवा प्रोटीन्स असतील किंवा ग्लायकोजन असेल. मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे जे काही होत आहे, चेंजेस होत आहेत, त्याच्यातनं काही प्रोडक्ट्स बनतात, काही बाय प्रोडक्ट्स बनतात. त्यांना स्टोअर करण्याचं काम पण थोड्या वेळाकरता इकडे केलं जातं, कारण ती काय अशी एम्प्टी बॅगच पडलेली. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट्स अँड फूड, व्हाईल इन अमिबा इट स्टोअर्स फूड बिफोर डायजेशन. म्हणजे छोट्या छोट्या सेलच्या बाबतीमध्ये ज्याचं आयुष्य हे खूप छोटं आहे, सिम्पल आहे, एक सिंगल सेलचं काम आहे, त्याला स्वतःचं काम करण्याकरता, स्वतःचं फूड वाचवून ठेवण्याकरता काहीतरी स्वतःच्याच बॉडीमध्ये काहीतरी लागेल ना, त्याच्याकरता हे फूड स्टोअर करण्याकरता सुद्धा स्वतःच जागा देतं. कोण? हे डस्टबिन्स म्हणजे व्हॅक्युअल्स. ठीक आहे. इन प्लांट सेल्स व्हॅक्युअल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड रिजिडिटी टू दॅम. म्हणजे सेलला एक प्रकारचा टणकपणा देणं, किंवा आपण त्याला म्हणतो की फुगीरपणा, एक रिजिडिटी हे देण्याचं काम पण हे सेल मधलं व्हॅक्युअल करत असतं. तर प्लॅस्टिड्स म्हणजे काय? की अनेक रंगांचे आपल्याला पानं, फुलं आणि स्पेशली पाकळ्या वगैरे ह्या सगळ्यांमध्ये जे काही व्हेरिएशन दिसतं ते कशामुळे दिसतं? ग्रीन इज द कलर ऑफ क्लोरोफिल, बरोबर? तर क्लोरोफिल मध्ये ग्रीन कलरचे पिगमेंट असतात. कॅरोटीन म्हणजे ऑरेंज, झॅन्थोफिल म्हणजे येलो, अँथोसायनिन म्हणजे पर्पल किंवा ब्लू, आणि बेटालिन्स म्हणजे काय? डार्क पिंक. ते बीटरूट मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता दोन प्रकारचे प्लास्टिड्स असतात, एक आहे ल्युकोप्लास्ट आणि दुसरं आहे क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट या शब्दाचा अर्थ आहे व्हाईट और कलरलेस प्लास्टिड्स, आणि क्रोमोप्लास्ट म्हणजे कलर्ड प्लास्टिड्स. तर ज्या ज्या प्लांट्स मध्ये कलर्ड प्लास्टिड्स असतात त्या त्या प्लांट्स मध्ये त्या त्या रंगाच्या छटा आपल्याला दिसतात. नाऊ लेट अस गो टू क्लोरोप्लास्ट. काय असतात हे क्लोरोप्लास्ट? ज्याच्यामध्ये प्लांट मध्ये स्वतः बनवण्याची कॅपॅसिटी आहे, ती छोटीशी मशिनरी म्हणजे ते क्लोरोप्लास्ट. छोटे छोटे हिरवे हिरवे स्ट्रक्चर्स त्या पानांमध्ये लपलेले असतात. पण ते काय असतात? दे आर लाईक स्मॉल किचन फॅक्टरीज, राईट? Chloroplasts are important for the photosynthesis process that takes place in the leaves. Chlorophyll in chloroplast traps solar energy and converts it to chemical energy. Stroma in the chloroplast contains enzymes, DNA, ribosomes, and carbohydrates that are necessary for photosynthesis. म्हणजे फोटोसिंथेसिस करायचं आहे तर त्या तुमच्या किचन मध्ये काय काय असलं पाहिजे?
त्या सगळ्याची रचना, मदत, डेव्हलपमेंट सगळं कोण? हे क्लोरोप्लास्ट करतात. त्याचं फंक्शन काय? फंक्शन क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू chemical energy. Chromoplasts give different colors to flowers and fruits. Leucoplasts are involved in synthesis and storage of food like starch, oils, and proteins. सो कुठल्याही रूपामधले हे प्लास्टिड्स जे असतात ते काही ना काही फंक्शन करत असतात प्लॅन्टमध्ये. Mitochondria and plastids can produce proteins as well as replicate membrane themselves as they have their own DNA and ribosomes. म्हणजे जसे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड स्वतः रेप्लिकेशन करून मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकतात कारण की त्यांच्यामध्ये स्वतःचे प्रोटीन्स आहेत आणि they have that capacity of doing the multiplication. After studying the cell and the cell organelles, you must have come to know that all the functions in plant and animal cells are taking place smoothly due to cell organelles. Such developed cells are called as eukaryotic cells. Last year, we have seen prokaryotic cells of bacteria. So let's now compare them. आता आपल्याला ऑलरेडी सेल कोणाकोणाचे माहिती आहेत? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे कोणते? नवे आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे जुने. तर या युकॅरियोटिक सेल मधली साईज बघा आणि प्रोकॅरियोटिकची साईज बघा. प्रोकॅरियोटिक हे जुने इनिशियल लेवलचे सेल आहेत म्हणून ते काय आहेत? छोटे आहेत आकाराने. पण युकॅरियोटिक सेल चांगले मोठे डेव्हलप आणि त्याच्यामध्ये आणखीन ऑर्गॅनिल्स आहेत त्याच्यामुळे जरा आणखीन मॉडिफाईड आहेत. प्रोकॅरियोटिक सेल कसा असतो? इट इज जस्ट वन सिंगल सेल. जसा अमिबा, पॅरामोशियम हा एकटा एकटा फिरतो त्याचं काम तो करतो. पण युकॅरियोटिक सेल तसं नाहीये. त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स हॅव मोर दॅन वन नंबर. प्रोकॅरियोटिक मध्ये एकच आहे. न्यूक्लियस कसं आहे युकॅरियोटचं? ते आहे डेव्हलप्ड. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्याला, न्यूक्लिओलस आहे आणि न्यूक्लिओप्लाझम पण आहे. आणि मग प्रोकॅरियोटिक सेल्सला कोणतं आहे न्यूक्लियस? न्यूक्लिओइड रिझेम्बलिंग न्यूक्लियस. न्यूक्लियस सारखं आहे पण न्यूक्लियस नाहीये. Mitochondria and plastids are present in eukaryotes, but they don't have membrane-bound cell organelles in prokaryote. Example of prokaryote is bacteria, and eukaryotes is present in highly evolved unicellular and multicellular plants and animals. जे सगळे कोणी कोणी मल्टीसेल्युलर प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्या सगळ्या डेव्हलप्ड क्रिचर्सच्या प्रत्येक सेलमध्ये आपल्याला हा युकॅरियोटिक सेलचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतात. आता आपण सुरू करूया आपला नवा धडा जो आहे हा ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. लेट अस सी the PPT of the lesson. This is the new lesson that we will start today. आपला मागचा लेसन आपण रिवाइज केला आणि एंड पण केला. ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टम. दिस इज अवर 11th लेसन. जस्ट लुक ॲट द पिक्चर. काय काय या चित्रामध्ये दिसतंय आपल्याला? एक बॉडी आहे, ह्युमन बॉडी. त्याला आरपार बघू शकतो आपण. त्या आरपार बघायला गेलं ना तर इथे T1, T2 असं काही काही बाहेर बाहेर नंबर दिसतात. वर्टिब्रेचे नंबर आहेत. इकडे काही काही हाडं दिसतात. पिवळ्या रंगाची, लाईट पिवळ्या रंगाची अशी. मसल्स पण दिसतात हाताचे. इकडे या बाजूला किती किती भयंकर रचना आहे. त्या वरती काहीतरी पाईप सारखं आहे. हा काय असेल बरं? हार्ट असेल, हार्ट. वरचं बघा ना, हार्टचं आपण बलून काढतो तसा वाला चित्र आहे. मग ह्या बरगड्या पण दिसतात. रिब, सेकंड रिब, थर्ड रिब वगैरे वगैरे. मग असं करता करता पोट आलं इकडे खाली. ओके. आता इकडे ही नाभी आहे, नाभी शरीराची. हा आणि मग इकडे आणि इकडे दोन मुख्य त्या नाभीतनं जाणारे जे काही आपला स्पायनल कॉर्ड आहे की नाही त्याचे दोन भाग. मग अँटेरियर, सुपेरियर, एलियाक स्पाइन आणि दुसरं इकडे त्याचं काही आता आपल्याला दिसत नाहीये पॅरलल स्ट्रक्चर. म्हणजेच काय? स्पाइन इकडे मागे आपले स्पायनल कॉर्ड आहे की नाही त्याच्या इथे एंड होतो. आपल्या माकड हाडाला म्हणतो आपण तिथे. मग खाली इकडे युरिनरी ब्लॅडर आहे. इथे आपलं स्मॉल अँड बिग इंटेस्टाईन आहे. इथे लिव्हर, नंतर किडनीज आहेत मागे. मग पॅन्क्रियाज, हार्टच्या मागे इथे आणखीन काहीतरी स्ट्रक्चर. किती कॉम्प्लिकेटेड आहे आपली बॉडी.
एकाच चित्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टी कळल्या, की आपल्या ह्युमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टममध्ये काय-काय आहे. ह्याच्यामध्ये सगळंच काही. व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स वर्क इन द ह्युमन बॉडी. These organ systems carry out vital functions in the body. In this section, we will understand the structure and functions of the major organ systems in the human body. Senses and sense organizations. सेन्सेस म्हणजे काय? आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या घडामोडींना आपल्याला कसं काय कळतं? मी जेव्हा डोळे बंद करून झोपते, तेव्हा मला आजूबाजूचे आवाज ऐकू येत असतात. मला दिसत नाही, पण मला समजतं की आजूबाजूला काय चाललंय. जेव्हा मला खूप सर्दी झालेली असते आणि माझे कानच बंद होतात, मला आवाज खूप कमी ऐकू येतो किंवा ऑलमोस्ट येतच नाही, तेव्हा माझे डोळे सुरू असतात. माझी स्किन मला सांगत असते, की हां, तुला हे केलं पाहिजे, ते करायला नको. तसंच माझे डोळे मला सांगत असतात, की मी कोणाशी बोललं पाहिजे आणि कोणाशी नको. उरल्या आता अजून 2 आपल्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स. त्यातलं एक आहे त्वचा. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपल्या बॉडीवरची त्वचा, जो आपला सगळ्यात इम्पोर्टंट सेन्स ऑर्गन आहे. आपल्या शरीराला कुठेही कसलाही काहीही भौतिक बदल जाणवला, तर तो आधी आपल्या स्किनला जाणवतो आणि मग त्याच्यानंतर येणारं एक अतिशय महत्त्वाचं जे काही आपलं सिस्टम आहे, ते आहे एक्स्क्रिटरी सिस्टम. बरोबर? म्हणजे शरीरामध्ये गपचूप कामं करणारं आणि फार महत्त्वाचं असं ते आपलं एक्स्क्रिटरी सिस्टम आहे. पण जसं आपली स्किन आपल्याला मदत करते, आजूबाजूच्या गोष्टीचं सेन्सेशन करायला, तसा आणखी एक 5वा आपण त्याला सेन्सरी ऑर्गन म्हणू, जो आहे आपली जीभ. जीभ. जिभेने आपल्याला आजूबाजूला असलेल्या गोष्टींची टेस्ट करता येते. आपल्यासाठी जीभ ही फक्त टेस्ट घेण्यासाठीचं माध्यम आहे, पण काही प्राण्यांसाठी जीभ ही आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चाललंय, याचा पण मागोवा घेणारं ठरतं. सो त्याचा उपयोग फार महत्वाचा आहे बरं का, जिभेचा उपयोग. सो हे 5 सेन्सरी ऑर्गन आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपल्याला सांगतात आणि त्याची माहिती आपल्या शरीराला करतात. मग ती कशी होते? आपल्या ब्रेनकडे आणि आपल्या स्पायनल कॉर्डकडे त्याची माहिती जाते. आता ऑर्गन्स ऑफ ह्युमन बॉडी बघा, इथे इथे एक आपल्याला मस्त मोठीच्या मोठी लिस्ट दिलेली आहे. इट हॅज मेनी ऑर्गन्स लाइक डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम. मग येते नर्व्हस सिस्टीम, एक्स्क्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम. दीज आर फ्यू ऑफ देम. अख्खी आपली बॉडी सिस्टीम्सने भरलेली आहे. खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण तरी सिंपल आहे. सगळे ऑर्गन्स एकमेकांना कनेक्टेड आहेत. सगळ्या सिस्टीम्स एकमेकांना कनेक्टेड आहेत. एकमेकांना पूरक आहेत, तरी पण वेगवेगळ्या आहेत. हीच तर आपल्या बॉडीची खासियत आहे की नाही? वी आर मल्टीसेल्युलर येट एव्हरी सिंगल सेल लिव्हिंग इज अ डिफरंट एंटिटी. बरोबर? आता लाईफ प्रोसेस म्हणजे काय? ऑल द वायटल ऍक्टिव्हिटीज दॅट मॅनिफेस्ट द सिम्पटम्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड द लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सना वेगळं झाल्यानंतर, म्हणजे वेगळं केल्यानंतर, 2 ग्रुप केल्यानंतर आपल्याला कसं काय सांगता येतं, हे लिव्हिंग आहे आणि हे नॉन लिव्हिंग आहे? त्याच्यामध्ये असलेल्या व्हायटल प्रोसेसेस. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ह्या कुठल्याच प्रोसेसेस होत नाहीत. त्यांच्यामध्ये ग्रोथ नाही, डायजेशन नाही, त्याच्यात रेस्पिरेशन नाही, नर्व्हस सिस्टम नाही, एक्सक्रिशन नाही, रिप्रोडक्शन नाही. पण या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिव्हिंग प्रोसेसेसमध्ये आपण बघतो. म्हणजे लिव्हिंग थिंग्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून ते नॉन लिव्हिंग पेक्षा वेगळे आहेत. आता कंटिन्युअस लाईफ प्रोसेस इन दी बॉडी. आपल्या शरीरामध्ये काही काही प्रोसेसेस ना ह्या निरंतर चालू असतात. आपली इच्छा असो अगर नसो त्या चालूच असतात. बघा, उदाहरणार्थ टास्क कॅरीड ऑन ड्युरिंग स्लीप, डीप स्लीप. इवन ड्युरिंग डीप स्लीप मेनी व्हायटल फंक्शन्स आर गोइंग ऑन इन अवर बॉडी. आपण जेव्हा खूप गाढ झोपतो, बघा आपण दिवसभर खूप काम करतो, थकतो, अभ्यास करतो, खेळतो, पळतो, भरपूर गोष्टी आपल्या मागे असतात ज्या आपण करत असतो. त्याच्यानंतर आपलं शरीर फार थकून जातं आणि आपण जेव्हा थकून झोपतो, गाढ झोपेत असतो, तेव्हा आपल्या शरीराला कळत सुद्धा नाही की तो कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करतोय. उदाहरणार्थ आपलं श्वसन सुरू असतं. त्यानंतर आपण जे काही जेवून झोपलो असतो त्याचं पचन सुरू असतं. बरोबर? त्यानंतर आपल्या शरीरामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सुरू असते, ती असते एक्सक्रिशन. आपलं सगळं रक्त जे आहे ना, ते फिल्टर होत असतं आणि पूर्ण पूर्ण क्लीन होत असतं. अजून कुठली सिस्टीम सुरू असते? आपली मस्क्युलर सिस्टीम, आपली स्केलेटल सिस्टीम. आपण कसंही झोपलो वाकडं-तिकडं, तरी ह्या सिस्टीम्स आपल्याला मदत करतात.
रेस्पिरेशन सुरू आहे, डायजेशन सुरू आहे, एक्सक्रिशन सुरू आहे. सगळ्या महत्त्वाच्या सिस्टम्स आपल्या सुरूच असतात, जरी आपण झोपलो असलो तरी सुद्धा. ठीक आहे? मग आहे कंटिन्युअस लाईफ ॲक्टिव्हिटीज. मेनी व्हायटल फंक्शन्स लाईक रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर कंटिन्युअसली गोइंग ऑन इन अवर बॉडी. बरोबर की नाही? झोपले असलात काय आणि जागे असलात काय, तुमचं हार्ट सतत पंप करतच असणार आहे. त्याचं म्हणतं का, आता मला ना जरा 2 तासाची विश्रांती पाहिजे. जन्माला आल्यापासून हा मुलगा किंवा ही मुलगी सारखी माझ्याचकडे बघते, मी सारखा पंप करतोय का नाही. आता मला सुट्टी पाहिजे. असं म्हणून कधीच कुणाचा हार्ट थांबत नाही. 2 तासचं सोडा, 2 मिनिटाकरताही हार्टने काम करणं बंद केलं ना, तरी आपली चांगली तंतरते. त्याच्यामुळे ह्या सिस्टम्स कंटिन्युअस चालू असतात. फंक्शन्स ऑफ द सेन्स ऑर्गन्स. हे पण तसंच. आपण जरी झोपलो असलो किंवा जागे असलो, आपण ओळखीच्या किंवा अनोळखी कुठल्याही ठिकाणी बसलो असलो, तरी सुद्धा आपले सेन्स ऑर्गन्स हे काम करत असतात. तुम्ही कुठल्याही अनोळखी ठिकाणी फिरायला जा. तुम्ही गाडीत बसून फिरायला गेलेला असलात ना, तर तुमचं नाक, तुमचे डोळे, तुमचे कान सगळेच तुम्हाला मदत करतात. तुम्ही कुठल्या ठिकाणी गेलाय. समजा जंगल सफारीला गेलात तुम्ही. नकळतपणे तुमचा नाक विशिष्ट वास येतोय का? मातीचा वास आहे का? जंगलासारखा वास आहे? काही वेगळ्या झाडांचाच वास आहे? तुम्हाला सांगायला लागेल की यू आर इन अ डिफरंट एरिया. तुमचे डोळे पण तुम्हाला सांगतील, "अरे, ही झाडं आहेत ना, आपल्या एरियातल्या झाडांपेक्षा काहीतरी वेगळीच आहेत." डोळे सांगतात, नाक सांगतात, कान. कान तुम्हाला वेगवेगळे आवाज पक्ष्यांचे, प्राण्यांचे, त्या विशिष्ट रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जे काही प्राणी, पक्षी असतील, त्यांचे आवाज तुम्हाला रिकॉग्नाइज करता येतात. त्याच्यानंतर पुढचं चव. चव तर तुम्ही जे काही तिथे खाणार त्याची असेल आणि त्वचेवरती तुम्हाला गारवा, गरमी ह्या दोन्ही गोष्टी समजतात. तर आपले सेन्स ऑर्गन सुद्धा सतत काम करत असतात. आपण झोपलो ना, तरी सुद्धा आपलं नाक काम करत असतं. आपण झोपलो, तरी सुद्धा आपल्याला चटका बसतोय का? गरम होतंय का? समजा तुम्ही गच्चीवर झोपलाय आणि तुम्ही सकाळी-सकाळी ऊन पडलं आणि तुम्ही गाढ झोपेत आहात आणि तुमचा हात चुकून जमिनीवर पडला गादीवरनं खाली गच्चीत आणि ती तापलेली असली, तर तुमच्या हाताला झोपेत पण समजतं की चटका लागतोय. हात आपोआप गादीवर येतो. म्हणजेच काय? झोपेत सुद्धा आपले सेन्सेस काम करत असतात. बरोबर? आता रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे काय ते जरा समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये जी फार महत्वाची क्रिया सुरू असते, ज्याला आपण म्हणतो रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये काय होतं? इन्हेलेशन आणि एक्सहेलेशन. म्हणजेच काय? श्वास घेणे आणि उच्छ्वास करणे. इन्हेल, एक्सहेल. ज्या क्षणी आपला जन्म झाला ना, त्या क्षणापासूनच आपली ही अविरत निरंतर प्रक्रिया सुरू आहे. इन्हेलेशन आणि एक्सहेलेशन. इन्हेल करायचं म्हणजे काय करायचं? आपल्या आजूबाजूला असलेल्या हवेला आपण नाकामध्ये ओढून घेतो. त्याच्यामध्ये काय होतं? आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवेश होतो. हा ऑक्सिजन आपल्या लंग्सकडे जातो आणि लंग्समधनं तो प्रत्येक त्या ब्लडमध्ये जातो आणि तिकडनं प्रत्येक सेलला तो ऑक्सिजन मिळतो. प्रत्येक सेलमध्ये बर्निंग होतं. कसलं? ग्लुकोजचं. प्रत्येक सेलमध्ये फूड आहे. ते फूड आहे ग्लुकोज. ते ग्लुकोजचं बर्निंग झालं की काय होतं? त्याच्यापासून एनर्जी बनते आणि ती युजेबल एनर्जी आपण वापरतो आणि त्याबरोबर बनतो कार्बन डायऑक्साईड. हा पुन्हा कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये मिक्स होऊन आपल्या लंग्सकडे येतो आणि लंग्स त्याला नाकातनं बाहेर फेकून देतात. म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया निरंतर चालू असते. ऑक्सिजन घेणं, आपल्याकडे सेल्समध्ये असलेल्या ग्लुकोजचं बर्निंग होणं, त्या ग्लुकोजच्या बर्निंग नंतर त्याच्यामधनं आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळणं आणि एनर्जी मिळणं. ही क्रिया निरंतर चालू असते. आता हे जे रेस्पिरेशन आहे हे 3 लेव्हलला होतं. ठीक आहे? बॉडी लेव्हल, सेल्युलर लेव्हल आणि तिसरं जे आहे ते आपलं इंटरनल म्हणजे त्या प्रत्येक सेलच्या मध्ये होणारी जी रिएक्शन आहे त्या हिशोबाने. ठीक आहे? एअर इज इनहेल्ड थ्रू द नॉस्ट्रिल्स फ्रॉम व्हेअर इट पासेस थ्रू द ट्रकिया इंटू द lungs. Oxygen from the air taken in the lungs passes into the blood. The blood carries CO2 from the body to the lungs and the air is exhaled. आता एअर इनहेल आणि एक्सहेल झालेली आहे. ठीक आहे? Inhalation. The exchange of gases between all the cells of the body and the blood is called as respiration. O2 moves from the blood to the cells and the CO2 moves from the cells to the blood. म्हणजे काय? आपल्या ब्लड कडून ऑक्सिजन देतंय कोण? आपलं नाक. म्हणजे बाहेरनं घेतलेल्या हवेतलं ऑक्सिजन
आता आपलं ब्लड पोहोचवते प्रत्येक सेलला आणि प्रत्येक सेलमध्ये त्याच्यावर काम झालंय आधी दिलेल्या ऑक्सिजनवरती म्हणजे बनलाय कार्बन डायऑक्साईड. तर तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय सेलमधून आणि दिला जातोय ब्लडला. ठीक आहे. मसल रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिजन रिलीजेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी by slowing down the burning of soluble substances like glucose in the cell. At the same time, CO2 and water vapor are produced as useless substances किंवा byproducts. युजलेस म्हणण्यापेक्षा आपण त्यांना बायप्रोडक्ट्स म्हणूया. हे बायप्रोडक्ट्स जेव्हा बनतात तेव्हा ते हवेमध्ये रिलीज केले जातात. सो दिस इज अवर रेस्पिरेटरी सिस्टम. नाऊ लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम. नोज, नोज नंतर येतो थ्रोट, थ्रोट नंतर ट्रकिया, मग येतात लंग्स. Breathing and respiratory system starts from the nose. Air is filtered and inhaled with the help of nasal hairs and sticky substance. आपल्या सगळ्यांच्या नाकामध्ये मागच्या बाजूला कोपऱ्यावरती एकदम खाली एक स्टिकी सबस्टन्स असतो ज्याच्यामुळे आपण जे काही श्वास घेतो की नाही त्यात काही माती असेल काही कचरा असेल बारीक सूक्ष्म कण असतील जे आपल्या शरीरामध्ये जाऊ नये ह्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्या नाकामध्येच केस आहेत. त्या केसांमधनं ती हवा फिल्टर होते आणि त्या स्टिकी सबस्टन्स मध्ये तो काही पदार्थ असला मातीजन्य तर तो काय होतो अडकून जातो. नंतर आहे थ्रोट. द इसोफेगस अँड ट्रकिया बिगिन फ्रॉम द थ्रोट. द ट्रकिया इज एंटेरियर टू द इसोफेगस. म्हणजेच काय? आपल्या थ्रोट म्हणजे घसा, आपल्या घशाला जर आपण बघितलं तर काय दिसतं? आपल्या घशामध्ये एक पाईप आहे बरोबर. त्या पाईपाला तुम्ही जर टच केलं तर तुम्हाला काय दिसेल? पाईपामधनं आपण जो काही श्वास घेतो तो आपल्याला दिसतो की तो जातो आहे आपल्या लंग्स कडे म्हणजे नाकातून खालच्या बाजूला. आता ह्याचाच अर्थ काय आहे? आपल्या घशामध्ये बघा दोन ट्यूब आहेत. एक आहे फूड पाईप आणि दुसरा आहे विंड पाईप. फूड पाईप म्हणजे काय? आपण जे अन्न खातो ते गिळतो ना आपण ते खाली जातं आणि त्याच्यावर दुसरा जो पाईप आहे तो आहे इसोफेगस. आता ट्रकिया, द बिगिनिंग ऑफ द ट्रकिया इज इन्फ्लेटेड बाय द लॅरिंग्स. द ट्रकिया स्प्लिट्स इनटू टू इन द चेस्ट. म्हणजेच हा आहे आता आपला विंड पाईप. आता आपण काय बोलतोय? आपल्या घशामध्ये बघा ना, घशामध्ये आपण हात लावला की आपल्याला वाटतं की नाही कडक कडक. तिथे काय आहे? आपलं स्वरयंत्र आहे आपल्या घशामध्ये. इथे थ्रोट आहे की नाही थ्रोट. थ्रोट मध्ये आपलं स्वरयंत्र आहे. आपण जे काही बोलतो त्याचा आवाज इथून निर्माण होतो आणि तिथून खाली गेलं की ट्रकिया म्हणजे काय आहे? एक ट्यूब आहे जी दोन भागामध्ये डिवाइड होते आणि दोन आपल्या लंग्स मध्ये जाते. ठीक आहे. आपल्या छातीमध्ये दोन लंग्स आहेत तिकडचे दोन भाग होतात. आता लंग्स म्हणजे काय? द चेस्ट कॅव्हिटी कंटेन्स वन लंग ऑन द लेफ्ट अँड द राईट साइड ऑफ द हार्ट. आपल्या हार्टच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दुसरा असे दोन लंग्स आपल्या चेस्टमध्ये असतात, छातीमध्ये असतात. द लंग्स आर मेड अप ऑफ स्मॉल कंपार्टमेंट्स. हे लंग्स कशाचे बनलेले आहेत? छोट्या छोट्या कप्प्यांचे बनलेले असतात. त्यांना म्हणतात एअर सॅक्स. ठीक आहे ना. एअर सॅक्स, अल्व्हिओलाई बघा ना कसे त्याचे स्ट्रक्चर्स आहेत. त्या प्रत्येक स्ट्रक्चरला डिटेलमध्ये बघितलं ना त्याच्यामध्ये इन अँड आउट एअर पॅसेज. आता बघा ना ही ट्यूब आहे अशी त्याच्यामध्ये आहे इन अँड आउट एअर पॅसेज. हे तुमचे ट्रान्सपोर्ट इंटू कॅपिलरीज आणि या आरपीसीज. ऑक्सिजन येणार इकडे हे ऍब्झॉर्ब करणार इकडचा कार्बन डायऑक्साईड देऊन टाकणार. अशा पद्धतीने इन आणि आउट पॅसेज काम करतो. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आपला श्वसनाचा ट्रॅक कसा आहे? स्ट्रक्चर ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम. At the bottom of the rib cage is a muscular membrane. This membrane is called as respiratory membrane. Position of the trachea. The trachea lies between the abdominal cavity and the thoracic cavity. Thoracic cavity आणि abdominal cavity म्हणजे काय? आपलं जे पूर्ण शरीर आहे ते दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे thoracic cavity आणि दुसरी आहे abdominal cavity. thoracic cavity मध्ये सगळ्या महत्वाचे ऑर्गन्स येतात. जसे आहे लंग, हार्ट बरोबर, छातीचा भाग थोरॅक्स आणि त्याच्या खाली ऍब्डोमेन म्हणजे आपलं पोट. त्याच्यामध्ये आपले दुसरे महत्वाचे नाजूक अवयव येतात. स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन, लिव्हर, पॅन्क्रियाज, स्टमक हे सगळं जे आहे ते खाली पोटामध्ये आहे आणि ते येतं आपल्या ऍब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये.
मग हे दोन भाग सेपरेट कसे होतात? त्याला सेपरेट करणारी एक मस्क्युलर थिक अशी एक बॉर्डर आहे दोन्ही ह्याच्यामध्ये, त्याला सेपरेट करणारी एक काय म्हणू आपण त्याला, एक असा पोर्शन आहे, त्याचं नाव आहे डायफ्राम. तर डायफ्राम जो आहे ना, तो आपल्या लंग्सना पुश आणि पुल करण्याकरता मदत करतो. त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो, की डायफ्राम त्या वरच्या लंग्सना प्रेशराईज करतो आणि त्यातली हवा बाहेर फेकतो. जेव्हा डायफ्राम खाली जातो, लंग्स थोडेसे रिलीज होतात आणि वरनं नाकातनं हवा आत घेतली जाते. सो लंग्स, डायफ्राम अँड नोज, ट्रकिया हे सगळे एकत्र मिळून काम करतात, राइट? सो अशा पद्धतीने आपला जो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, बऱ्याच गोष्टींनी एकत्र बनून काम करणारा पार्ट असतो. मग आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. पण आता रेस्पिरेटरी सिस्टीम आपण जरा आपल्या बुकमध्ये एकदा बघूया, की त्याच्यामध्ये काय-काय दिलेलं आहे. सी, ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टीम. फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप ऑफ. ह्याचा आपण जर विचार केला तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की अवर ऑर्गन्स आर मेड अप ऑफ स्मॉल सेल्स अँड ऑर्गन सिस्टीम इज मेड अप ऑफ ऑर्गन्स. तर अख्खीच्या अख्खी जी आपली सिस्टीम आहे ना, ती छोट्या सेल्सनी बनलेली. आता आपल्याला याच्यामध्ये काय-काय बघायचंय ते बघा. आपल्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडी सिस्टीममध्ये जे काही आपण चेंजेस बघतो, त्या चेंजेसमध्ये आपल्याला अ, हां, त्या आपल्या बॉडी सिस्टम्समध्ये, आपल्या ऑर्गन सिस्टम्समध्ये सुसूत्रता आहे, म्हणजे सगळे एकमेकांना कनेक्टेड आहेत. आता आपल्याला हे बघायचंय, की आपल्या ह्युमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टममध्ये कोणते-कोणते आपण त्याच्यामध्ये प्रोसेसेस बघणार आहे, लाईफ प्रोसेसेस. तर आपण मगाशीच बघितलं होतं पी-पी-टीमध्ये, की त्याच्यात खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत बघा. उदाहरणार्थ डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्व्हस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम्स एकत्र काम करत असतात आपल्या बॉडीमध्ये. आता एक्सटर्नल रेस्पिरेशन, आता आपण बघूया आपली रेस्पिरेटरी सिस्टीम. मी तुम्हाला म्हटलं होतं, की रेस्पिरेशनचे 2-3 वेगवेगळे प्रकार असतात. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? नाकाने केलेलं. एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंड टुवर्ड्स द लंग्स थ्रू द ट्रकिया. बरोबर? हे बाहेरच्या बाहेर चाललेलं आहे. ट्रकियामधनं एक्सचेंज ऑफ गॅसेस. ऑक्सिजन घ्या, कार्बन डायऑक्साईड द्या. Expiration, exhalation. Oxygen from the inspired air goes into the blood. Blood carries the CO2 from various parts of the body towards lungs. This air is given out by exhalation. म्हणजेच काय, एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये काय होतंय आपलं, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन म्हणजे इनहेलेशन आणि एक्सहेलेशन. हे जे काही नाकात न होतं ते होतं एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय बघा, हे इंटरनल रेस्पिरेशन एक्सटर्नलच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होतं. ह्याच्यात काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड्स इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. आता आपल्या टिश्यू आणि सेल्स यांच्यामध्ये काय झालंय, गॅसेसचा एक्सचेंज झालाय. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड इनटू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साइड मूव्स फ्रॉम द टिश्यू फ्लुइड इनटू द ब्लड. बरोबर की नाही? आपल्या शरीरामध्ये जे काही कार्बन डायऑक्साइड बनलंय ते ब्लड मधनं आपल्या शरीरातनं कलेक्ट होईल आणि ऑक्सिजन जो काही आपल्या ब्लडने कॅरी केलाय तो त्या सेलला दिला जाईल. हे होतं इंटरनल रेस्पिरेशन मध्ये. आणि तिसरा आणि एक महत्वाचा भाग आहे जो आहे सेल्युलर रेस्पिरेशन, जे खूप वेगळं आहे कारण त्याच्यामध्ये आहे केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्ड, जी आहे बर्निंग ऑफ ग्लुकोज. बरोबर? बर्निंग म्हणजेच काय, त्याच्यामध्ये तुमचं एनर्जी प्रोडक्शन होणार आहे. सेल्युलर लेवलला जे काही रेस्पिरेशन होतं, नुसते गॅसेस एक्सचेंज करणं तेवढंच ते नाहीये. जो ऑक्सिजन आलाय तो ऑक्सिजन करणार काय आहे, आपण जे काही फूड खातो त्याच्यामधनं जे काही ग्लुकोज, कार्बोहायड्रेट्स वगैरे जे काही आपल्याला मिळतात त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये ते सेलमध्ये जातात आणि हे जे ऑक्सिजन आहे त्याला बर्न करतं, म्हणजेच काय करतं, त्याला ब्रेकडाऊन करतं, त्याचे तुकडे करतं, त्याच्यामधनं एनर्जी देते जी आपली बॉडी वापरते. कार्बन डायऑक्साईड गॅस म्हणून रिलीज होतो आणि H2O पण खरं तर पाण्याची वाफ म्हणून आपल्या शरीरातनं बऱ्यापैकी बाहेर पडतं, जे आपल्या बॉडीमध्ये असतं. सो ही जी काही प्रोसेस आहे त्याला म्हणतात
सेल्युलर रेस्पिरेशन ही खूप महत्वाची प्रोसेस आहे. श्वास घेणं, सोडणं, सेलने ऑक्सिजन देणं, घेणं आणि कार्बन डायऑक्साईड देणं ह्याच्या पलीकडे सेलच्या लेवलला हे होतं, म्हणून हे फार महत्वाचं आहे. सेल्युलर रेस्पिरेशन ही खूप महत्वाची नवीन टर्म आहे जी आपल्याला कळली आहे. ठीक आहे. आता हाऊ डू दी ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा, बर्ड्स, रिस्पायर, त्यांच्या ह्या सगळ्या अॅनिमल्सच्या मोस्टली स्किन मधलं रेस्पिरेशन होत असतं, बरोबर. अलॉंग विथ द हीट, sound and light are also produced during burning of fuel. Similarly, whether the sound and light are produced during oxidation of nutrients in the cell, विचार करा. Which organs are present in the respiratory system? One should not talk while eating. Why is it so? आपल्या घशामध्ये इसोफेगस म्हणजे आपलं फूड पाईप आणि विंड पाईप बाजूबाजूला असतं. कधीतरी चुकून ठसका लागतो आणि काय होतं त्याच्यामध्ये अन्न आपल्या जे अन्न आपल्या ह्याच्यामध्ये जायला पाहिजे, म्हणजे फूड पाईप मध्ये जायला पाहिजे, ते आपल्या नाकाच्या ह्याच्यात जातं. ठीक आहे. आणि ह्या गडबडीमुळे काहीतरी चुकू नये म्हणून आपल्याला म्हणतात की जेवताना बोलूच नका. आता आपली रेस्पिरेटरी सिस्टीम जरा डिटेलमध्ये बघूया काय आहे ते. बघा, नोज. नोज म्हणजे सगळ्यात पहिला ऑर्गन. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज. नाकच नसेल तर रेस्पिरेशन कसं होईल? हे आपण आपलं बोलतोय. आपल्या बॉडीमध्ये एक स्पेशल ऑर्गन आहे नोज फॉर द रेस्पिरेशन. एअर इज फिल्टर्ड विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. आपण मगाशी बघितलं होतं की नाकामध्ये एक द्रव पदार्थ असतो आणि आपल्या नाकामध्ये केस पण असतात, जे आपल्या नाकामध्ये येणारी हवा फिल्टर करतात. बघा हे फॅरिंग्स. आता इथे चित्रामध्ये नीट बघा. हे झालं तुमच्या नाकामधली नेझल कॅव्हिटी. इथे आलं तुमचं फॅरिंग्स. हे ठीक आहे. मग आहे लॅरिंग्स. मग आहे ब्रॉन्किओल्स. हे ब्रॉन्किओल्स. अल्व्हिओला. हा आहे तो डायफ्राम. मस्क्युलर शीथ इन द थोरॅसिक अँड ॲब्डोमिनल कॅव्हिटी. हे आहेत आपले 2 लंग्स. हा आहे ट्रकिया. हा तो विंड पाईप ज्याच्यामधनं आपली हवा एक्सचेंज होणार आहे. आता हे फॅरिंग्स म्हणजे काय? फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. इथूनच आपले दोनही पाईप जाणार आहेत, एक इकडे एक इकडे. जो फूड पाईप आहे तो असा इथून इथून खाली जातो आणि हा जो आपला एअरचा पाईप आहे म्हणजे विंड पाईप, हा इथून आपल्या लंग्स मध्ये जातो. ठीक आहे. आता there is a lead at the beginning of the windpipe. This lead closes the windpipe during passing of food into the food pipe and thereby normally prevents the entry of food particles into windpipe. Otherwise, windpipe remains open. Hence, air passes through pharynx into windpipe. आता काय? There is a lead at the beginning of the windpipe. आपल्या windpipeच्या सुरुवातीलाच एक लीड आहे म्हणजे झाकण आहे. This lead closes the windpipe during passing of food into food pipe and thereby normally prevents the entry of food particles into windpipe. बरोबर की नाही? आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा त्या श्वासाबरोबर अन्न नाही जात त्या पाईपमध्ये, फक्त हवा जाते. म्हणजे त्याच्यामध्ये जे लीड आहे, झाकण आहे, ते बंद करतं बाकीच्या गोष्टींची एंट्री. ठीक आहे. Wind pipe. Wind pipe is swollen at the beginning due to the sound box. Wind pipe bifurcates into thorax. One branch enters the right lung and the other into the left lung. ह्या विंड पाईपच्या इथे कोपऱ्यावरती असतो आपल्या घशामध्ये आपलं स्वरयंत्र म्हणजेच काय साऊंड बॉक्स. बरोबर. त्याच्यातनं खाली गेलात की तुमचे त्याचे 2 भाग होणारच आणि ते जाणार तुमच्या 2 लंग्स मध्ये. मग येतं विंड पाईप. त्याच्यानंतर येतं लंग्स. A lung is present on either sides of the heart into thoracic cavity. Maximum area of thoracic cavity is occupied by lungs and they cover the maximum part of the heart. Each lung has double layered covering. It is called as pleura. Each lung has double layered covering. प्रत्येक लंगला एक कसं प्रत्येक लंगला वर्ण त्याचं नाव आहे इट इज कॉल्ड एज प्ल्युरा. Lungs are elastic like sponge.
Lungs are made up of many small compartments called as alveoli. Rich network of capillaries around each alveoli. हे structure capillaries. Capillaries are blood vessels. एकदम minute blood vessels असतात ज्या ब्लड नेतात पण आणि घेऊन येतात. ठीक आहे, हे झालं त्याचं स्ट्रक्चर. नाव वॉल्स ऑफ alveoli and capillaries are extremely thin. म्हणजे आपल्या ह्या alveoli आणि कॅपिलरीजच्या म्हणजे ह्या बघा ह्याच्या वॉल्स खूप थिन असतात. म्हणजे इकडचा एक्सचेंज तिकडे आणि तिकडचा एक्सचेंज इकडे हा होऊ शकतो. Gaseous exchange can easily take place across these thin walls. As large number of alveoli is present in lungs, larger surfaces available for gaseous exchange. खूप मोठा गॅसेसचा एक्सचेंज त्याच्यामध्ये होऊ शकतो. Exchange of gases in lungs. Gaseous exchange occurs continuously while blood is circulating around the alveoli. ब्लड ह्या अल्व्हिओलाच्या आजूबाजूला फिरत असतं. तिथेच काय होतं, गॅसेसचा एक्सचेंज होत असतो. कारण काय, गॅस कुठून येणार आहे, ब्लड मधून येणार आहे. आणि त्या कॅपिलरीजच्या आरपार गॅसेस जाऊ शकतात. म्हणजे इकडचं ऑक्सिजन तिकडचा कार्बन डायऑक्साईड हा इझिली एक्सचेंज होत असतो. ठीक आहे. As large number of alveoli is present in lungs, larger surface is available for gaseous exchange. बरोबर की नाही, खूप मोठा सरफेस आहे त्याच्यामध्ये आणि जास्त सरफेस असेल तर जास्त एक्सचेंज होतो, जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो आणि सगळं सगळं कार्बन डायऑक्साईड देऊन टाकतात. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. गॅसियस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओलाई. इकडनं सारखं ब्लड फिरत राहणारच आहे आणि इथे गॅसेसचा एक्सचेंज होतच राहणार आहे. An iron containing protein called as hemoglobin is present in RBCs of blood. आपल्या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन absorbs the oxygen from air within alveoli. त्या अल्व्हिओलायच्या मध्ये आता हिमोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन असतं. हिमो म्हणजे त्याच्यात आयर्न कंटेंट असतो. तर ते आयर्न काय करतं, ऑक्सिजन बरोबर बॉन्ड बनवतं, म्हणजे काय त्याला अटॅच होतं आणि त्या ऑक्सिजनला इकडे खेचून घेतं. ठीक आहे. Thus oxygen is taken into the blood and CO2 and water vapors are removed from the blood and given out by exhalation. जेव्हा आपण एक्सेल करतो तेव्हा ते आपोआप आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं. डायफ्राम. Diaphragm is a muscular partition present at the base of thoracic cage. This partition is called as diaphragm. It is present between the thoracic cavity and abdominal cavity. Simultaneous rising up of ribs and lowering of diaphragm causes the decrease in pressure on lungs. Due to this, air moves into the lungs through nose. When ribs return to their original position and diaphragm rises up, pressure on the lungs increases. Due to this, air moves out from it through nose. Continuous upward and downward movement of diaphragm is necessary to bring about the breathing. हा जो डायफ्राम आहे ना, हा वरती आपल्याला चित्रात दाखवलाय, हा डायफ्राम, हा बघा, हा खालचा लाल लाल रंगाचा जो मस्क्युलर पार्ट आहे तो डायफ्राम हा आपल्या बॉडीच्या फंक्शनिंगसाठी, 2 मिनिटं आपण जरा त्या फक्त डायफ्रामला बघूया. हा आहे ना, हा खालचा, हा डायफ्राम हा पुश करतो लंग्सना आणि हा रिलीज करतो प्रेशरला. हा वर खाली करतो. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मधनं गॅसेस एक्सचेंज होतात, वर खाली केले जातात. आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम इकडे आपण थांबवूया, कारण पुढच्या वेळेला आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम बघायची आहे. ती नव्याने सुरू करू आणि नवा पार्ट नव्या दिवशी नव्या एक्सप्लेनेशन सकट आपण डिटेलमध्ये बघूया. आज आपण इकडे थांबूया. काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. थँक्यू.